नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या पुस्तकी दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी कथा सांगणार आहे वाईज अँड अदरवाईज या सुधा मूर्तीत लिखित पुस्तकातील. याचं मराठी अनुवादन केलं आहे लीना साहूंनी. आजच्या कथेचं नाव आहे एका भिकाऱ्यानं दिलेला धडा. चला कथेला सुरुवात करते. मीना माझी चांगली जवळची मैत्रीण. ती LICमध्ये मोठ्या पदावर आहे. चांगला पगार मिळवते, पण तिचं वागणं जरासं विचित्र आहे, खटकणार आहे. ती नेहमी असमाधानी असते. मी तिला कधीही भेटले की थोड्या वेळात उदास निराश वाटू लागतं. जणू काही तिच्या ठायी असलेलं नैराश्य, उदासीनता तिच्या सहवासात येणाऱ्यांनाही झोकाळून टाकतं. कोणत्याही विषयावर किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तिला चांगलं बोलताच येत नाही. उदाहरणार्थ, तिला जर कधी म्हटलं, मीना अगं राकेश पहिला आला शाळेत, तुला माहिती आहे? मीनाची प्रतिक्रिया असते, येणारच, त्याचे वडील त्या शाळेत शिकवतात. तिला जर कधी म्हटलं, मीना श्वेता काय सुंदर आहे नाही? मीनाचं उत्तर पुन्हा आपलं नकारात्मक. त्यात काय, तरुण वयात घोडंसुद्धा चांगलं दिसतं. सगळा वयाचा प्रश्न असतो. जरा थोडा दिवस थांब, श्वेता कशी घाणेरडी दिसायला लागते बघ. मीना काय छान हवा पडली आहे, चल फिरायला जाऊ. नको, किती गरम होते. फार चाललं की मला थकायला होतं. शिवाय फिरणं तब्येतीसाठी चांगलं असतंच असं कोणी सांगितलं? काय पुरावा आहे? तर अशी मीना. ती आपल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहायची, कारण तिचे आई वडील दिल्लीत होते. ती एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे या त्या गोष्टीबद्दल सतत कुरकुर करत राहायची तिला सवय होती. स्वाभाविकच तिचा सहवास कुणाला हवा असणार. सगळे तिला टाळायचे. तिला भेटायला कधी कोणी जात नसे. अचानक एक दिवस मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही तिला विसरूनही गेलो. अनेक वर्षांनंतर असंच एकदा मुंबईत फ्लोरा फाउंटेनपाशी मी मुंबईच्या पावसात अडकले होते. मुसळधार पाऊस होता आणि माझ्याकडे छत्री नव्हती. मी अकबर अलीज डिपार्टमेंट स्टोअरजवळ उभी होते, पाऊस थांबायची वाट पाहत. अचानक मला मीना दिसली. माझी पहिली प्रतिक्रिया होती, आता इथून पळ काढावा. अगदी भर पावसात पण या मीनाची कुरकुर ऐकणं नको. पण माझी सुटका इतक्या सहजपणे होणारी नव्हती. तिनं मला पाहिलं आणि जवळ येऊन प्रेमानं हात पकडला. इतकंच नव्हे तर ती खूप आनंदात, उत्साहात दिसत होती. अगं, किती दिवसांनी भेटते आहेस. अशा जुन्या मैत्रिणी भेटल्या की किती छान वाटतं. पण तू इकडे काय करते आहेस? मी मुंबईच्या ऑफिसच्या कामासाठी आले होते, तसं मी तिला सांगितलं. मग आज रात्री माझ्याकडेच राहा ना, ती म्हणाली. आपण गप्पा मारू. जुनी वाईन, जुनी मैत्री आणि जुन्या आठवणीचं मूल्य करता येत नाही. माझ्या कानावर विश्वासच बसेना. ही खरंच मीना होती का? मी स्वतःला एक चिमटा काढला. मी स्वप्नात तर नक्कीच नव्हते. मीना इथे माझ्यासमोर खरोखर उभी होती. माझा हात घट्ट धरून हसत मुखाने आणि हो, खुशी दिसत होती. बँगलोरमधील तिच्या 3 वर्षाच्या वास्तवात तिला इतकं आनंदात हसताना मी कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या डोक्यात काही पांढऱ्या बटा चमकत होत्या. त्या पाहिल्या आणि मला जाणीव झाली, आपल्याला भेटून बरेच वर्ष लोटली आहेत. तिच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या उमटल्या होत्या, पण खरं तर पूर्वीपेक्षा ती आता कितीतरी आकर्षक दिसत होती. अखेर मी तिला कसंबसं सांगितलं, मीना, मी आज रात्री तुझ्याकडे नाही राहू शकत. मला रात्रीच्या जेवणाचं बोलावं नाही, पण मला तुझं कार्ड दे. मी नंतर नक्की तुझ्याशी संपर्क साधेन. मीनाच्या चेहऱ्यावर क्षणभर निराशा पसरली. मग ती म्हणाली, निदान कुठेतरी बसून चहा तरी घेऊ. पण मीना, केवढा पाऊस पडतोय. पडला तर पडला. आपण आधी एक छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलमध्ये जाऊ. पण या पावसात टॅक्सी तरी कशी मिळणार? मी कुरकुरत म्हणाले. मग काय झालं? आपण चालत जाऊ. मी आश्चर्याने थक्क झाले. मला माहीत असलेली मीना ही ती नव्हतीच. आज ती काय वाटेल ती तडजोड करायला तयार होती. अखेर चिंब भिजलेल्या अवस्थेत आम्ही ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलो. मीनासारख्या सतत नकारात्मक विचार करायचा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीमध्ये हा एवढा सकारात्मक असा बदल कशामुळे घडून आला, हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा शिगेला पोचली होती. मीना, एक सांग, तुला कोणी राजकुमार भेटला की काय? तुझ्यात हा एवढा बदल कोणी घडून आणला? माझा प्रश्न ऐकून मीनाला आश्चर्य वाटलं. छे गं, असं काहीही नाहीये, ती म्हणाली. मग तुझ्या या सळसळत्या उत्साहाचं रहस्य तरी काय? मी जाहिरातीतल्या तेंडुलकरसारखं विचारलो. ती हसून म्हणाली, एक भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं. ते ऐकून मी हतबद्ध झाले. तिलाही ते जाणवलं. हो ना, भिकाऱ्यानं, ती परत जणू काही मला धीर दिल्यासारखं म्हणाली. मग तिने स्पष्ट करून सांगितलं. तो म्हातारा होता. आपल्या 5 वर्षाच्या नातीबरोबर आमच्या घरासमोर राहायचा. मी पूर्वीपासून किती निराशावादी विचारसरणीचे होते तुला माहीतच आहे. मी रोज घरातलं शिळं अन्न त्या भिकाऱ्याला देत असे, पण त्याच्याशी कधी एक शब्दही बोलत नसे.
तोही कधी काही बोलायला यायचा नाही. असाच पावसाळ्याचा दिवस होता. मुसळधार पाऊस पडत होता. मी बेडरूमच्या खिडकीत उभी राहून पावसाला शिव्याशाप देत होते. खरं तर मी त्या पावसात भिजतसुद्धा नव्हते. मला इतकं चिडायला काय कारण होतं? त्या दिवशी मला रोजच्यासारखं त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला शिळ द्यायला जमलं नाही. त्यांना त्या दिवशी नक्कीच उपवास घडलं असणार. पण तरीही माझ्या खिडकीतून मला जे काही दृश्य पाहायला मिळालं त्यानं मी थक्क झाले. रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे तो भिकारी रस्त्यातच आपल्या नातीशी खेळत होता. ते जोरजोरात हसत होते, टाळ्या वाजवत होते, ओरडून आनंद व्यक्त करत होते, जणू काही नंदनवनात असल्यासारखे. त्यांना भुकेची पर्वा नव्हती, पावसाची तमा नव्हती. ते दोघेही चिंब भिजलेले होते आणि अतिशय आनंदात होते. त्यांचा तो जगण्याचा दुर्दम्य उत्साह पाहून मला त्यांचा हेवा वाटला. ते दृश्य पाहून मी थोडं आत्मावलोकन केलं. माझ्या जीवनाविषयी शांतपणे विचार केला. मला जेवढ्या सुखसोयी, जेवढा ऐषाराम उपलब्ध होता त्यापैकी कोणतीसुद्धा गोष्ट त्यांच्यापाशी नव्हती. पण त्यांच्यापाशी एकच अशी महत्त्वाची गोष्ट होती जी माझ्याकडे नव्हती. आयुष्य जसं काही असेल ते सुखासमाधाने जगण्याची वृत्ती त्यांच्यापाशी होती. मला माझी स्वतःचीच लाज वाटली. माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही याची मी यादी बनवायला सुरुवात केली. अनेक माणसांच्या कल्पनेतही येणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे होत्या आणि त्याबद्दल खरं तर मला कृतज्ञता वाटायला हवी होती. त्या भिकाऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दिवसापासून मी माझ्या जीवनाविषयी दृष्टिकोन पूर्णपणे बदलायचं ठरवलं. मीनाचं बोलणं संपल्यावर काही क्षण निशब्द शांततेत गेले. त्यानंतर मी शांततेचा भंग करत विचारलं, तुला असं बदलायला किती वेळ लागला? त्यानंतर ती म्हणाली, ही जाणीव झाल्यानंतर आमूलाग्र बदलण्यास 2 वर्ष लागली. पण आता कशानेच फरक पडत नाही. मी आता नेहमीच आनंदात असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आता मी आनंद शोधते. प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक व्यक्तीच्या ठायी मला आनंद दिसतो. मग तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही? मी विचारलं. नाही. दुर्दैवानं माझ्यात हे परिवर्तन पूर्णतः घडून आलं तोपर्यंत तो वारला होता. पण त्याच्याविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून मी त्याच्या नातीला स्वखर्चानं बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की आवर्जून कळवा. ही कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.